देवमाणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये. आता लाली आणि देवीसिंग राहिले लांब आणि आर्यानेच घेतला बळी. तो का? चला तर बघूया. तर आर्या पैसे घेऊन गोपाळची वाट बघत असते आणि म्हणते, हे गोपाळजी मला मुखवटा देणार होते, पण अजून आले का नाही? ते मला म्हणाले होते मुखवटा घालून उत्सवात ये. मी तुला आणून देतो, पण अजून आले कसे नाही? आता उत्सवाच्या ठिकाणी मी कशी जाणार? मला इथे असं कोणी बघितलं आणि दादाला सांगितलं तर? आता आर्या खूप टेन्शनमध्ये येते. इकडे मात्र मुखवटा कसा मिळेल याच्या प्रयत्नात देवीसिंग असतो. तो आता लपून बसतो आणि तेवढ्यात मुखवटेवाला येतो. आता देवीसिंग त्याच्यावर हल्ला करतो. तो खाली कोसळतो, पण स्वतःला सावरत पुन्हा देवीसिंगला पाडतो आणि मारणार तेवढ्यात देवीसिंग जवळचा दगड उचलतो आणि त्याच्या डोक्यात घालतो. तो माणूस जमिनीवर कोसळतो आणि देवीसिंगला मुखवटा मिळतो. आर्याच्या खांद्यावर हात पडतो. ती दचकून मागे बघते. समोर मुखवट्यातला बघून ती म्हणते, गोपाळजी. गोपाळजी ऐकल्यानंतर रागाने मान एका बाजूला झुकते आणि आर्याला काही कळणार तेवढे तिचा हात पकडतात आणि तिथून जोरात पळ काढतात. आर्याला वाटत असतं हे गोपाळजीचे आणि ठरल्याप्रमाणे आम्ही पळतोय. पण आता मुखवट्यामधला तिला नदीवर घेऊन जातो. ती आता विचारते, गोपाळजी आपण इथे का आलो? आणि ती नदीकडे बघते, पण तिला खाली घेऊन जात असतात. ती आता स्वतःचा हात सोडत म्हणते, तुम्ही गोपाळजी नाही आहेत. कोण आहेस तू? म्हणून आर्या पळ काढायला लागते, पण ती मात्र आर्याची केस पकडते. आता आर्या स्वतःला कशीबशी सोडत असते आणि मोठ्याने ओरडते. मुखवट्यामधला मात्र तिला पायरीवर ढकलतो. आता आर्या ओरडत स्वतःला कशीबशी सावरते. मागे वळून बघते तर समोरच उभा असतो. आता आर्या मुखवट्यावाल्याला जोरात लाथ घालते आणि तो पाण्यात पडून खाली डुबून जातो. बऱ्याच वेळ आर्याला काहीच दिसत नाही. ती घाबरून म्हणते, बुडाला वाटतं. हे काय घडतंय माझ्यासोबत आणि कोण होतं? दादा मला बरोबर सांगत होता की बाहेर पडू नको, पण मी त्याचं नाही ऐकलं. आणि गोपाळजी कुठे गेले? डोक्याला हात लावत म्हणते, मी आता काय करू? ती आता पळ काढण्याचा विचार करते, पण अचानक मात्र फक्त मुखवटावर येतो. तेवढ्यात चाळांचा आवाज यायला लागतो. तर आर्या मागे बघते तर अजून एक मुखवटेवाला येत असतो. आता आर्या मात्र बिंबीच्या देठापासून किंचाळते. आता तुम्ही अंदाज लावू शकता की पाण्यात पडणारी ही लाली होती की गोपाळ? मग मागून येणारं कोण असेल? पण हे मात्र पक्कं की मुखवट्यामागील लाली आणि गोपाळच असतात. पण पाण्यात पडणारं कोण असेल? अपडेट सांगताना त्यामध्ये मी नक्कीच क्ल्यू दिला आहे. तर तुम्ही ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील अपडेट आज जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.